तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. तर हो मित्रांनो, आज घेऊन आलोय सुझुकीची स्विफ्ट ही रेड कलर मध्ये ZXi प्लस. मित्रांनो, टॉप मॉडेल मध्ये ही गाडी अवेलेबल आहे मनराज मोटर्स वरती मित्रांनो. तर हो, त्यांचे खूप खूप धन्यवाद, त्यांनी आपल्याला गाडी अवेलेबल करून दिली. तर हो मित्रांनो, याची तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे. ऑन रोड ही गाडी कितीला जाते आणि प्राइसिंग सेक्टर वगैरे सगळे काही ऑल मॉडेल्सची माहिती सांगणार आहेत. गाडीचं वेट वगैरे, फ्यूल इंजन सगळं काही सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि चला जाऊया डायरेक्टली व्हिडिओकडे, कोणताही टाइमपास न करता. तर तुम्हाला फ्रंट साइडने दिलेला आहे, तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे गाडीची ग्रिलिंग देण्यात आलेली आहे. फेस एकदम भारी दिलेला आहे या गाडीचा. फ्रंटने स्विफ्टचं नाव दिलेलं आहे, तर ब्लॅक कलरची ग्रिल देण्यात आलेली आहे, एकदम कडक फिनिशिंग मध्ये. इथं स्विफ्टचा लोगो देण्यात आलेला आहे. इथं तुम्हाला फॉग लॅम्प, टेल लॅम्प वगैरे सगळे काही अवेलेबल आहेत. इथं तुम्ही बघू शकता याचा हेडलॅम्प आणि तो पण LED मध्ये आहेत आणि इथं फॉग लॅम्प पण दिलेला आहेत. LED DRLs मित्रांनो. तर हो, इथे तुम्हाला टोकवण्यासाठी टो सिस्टीम पण देण्यात आलेली आहे. याच्या जे खालचा साईडचा जो बंपर दिलेला आहे तो एकदम ऑसम प्रकारे दिलेला आहे, तोही ब्लॅक कलर मध्ये. तर हो मित्रांनो, या साईडने पूर्ण सेम आहेत, बट याचा जो शेप आहे ना तो या प्रकारे करण्यात आलेला आहे, त्यामुळे लक्झरी टाईप लुक देते. तर हो मित्रांनो, ही चांगली हॅचबॅक होणार आहे. याचा ग्राउंड क्लिअरन्स पण खूप चांगल्या प्रकारे दिलेला आहे. तर याचा जो ग्राउंड क्लिअरन्स होणार आहे तो 163 mm चा होणार आहे मित्रांनो. तर हो, एकदम चांगल्या प्रकारे इथे ग्राउंड क्लिअरन्स देण्यात आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि याचे जे अलॉय व्हील्स होणार आहेत ते डायमंड कट अलॉय व्हील्स होणार आहेत. तर हो, एकदम चांगल्या प्रकारे देण्यात आलेले आहेत. फ्रंट साइडने आपल्याला इथं डिस्क ब्रेक देण्यात आलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला 15 इंचेसचे अलॉय व्हील्स देण्यात आलेले आहेत. तर हो, एका चांगल्या प्रकारे तेही. तर तुम्ही बघू शकता या साईडने आपल्याला रिफ्लेक्टर वगैरे काही दिलेलं नाहीये, ते बेस मॉडेल मध्ये असते फक्त. आणि याची इलेक्ट्रिकली ऍडजस्ट याची ORVMs होणार आहेत आणि इथं साइड इंडिकेटर्स पण देण्यात आलेले आहेत सोबत. तर हो, याला ड्युअल कलर सिस्टीम मध्ये जाते मित्रांनो. ते की तुम्ही बघू शकता खालच्या साईडने इथं रेड कलर देण्यात आलेला आहे आणि वरती इथं ब्लॅक कलर. तर त्याला म्हटलं जाते सिंगल कलर, म्हणजे की पूर्ण प्रकारे गाडी रेड असते त्याला सिंगल म्हटलं जाते. तर या प्रकारे यात पण फीचर्स असतात. तुम्ही याचा जो हेडलॅम्प तुम्ही बघू शकता, याला यल प्रकारे देण्यात आलेला आहे, बट एकदम ऑसम लुक देत असतो. प्रोजेक्टर हेडलॅम्प याचे होणार आहे, तुम्ही बघू शकता. बट जे तेव्हा चालू होतात ना तेव्हा एकदम ऑसम लुक देत असतात. तुम्ही बघू शकता, तुम्हाला मी दाखवून देतो. या साईडने तुम्हाला पण काही रिफ्लेक्टर दिलेलं नाहीये, रिफ्लेक्टर फक्त बेस मॉडेल मध्ये दिलेलं असतं. इथे तुम्हाला क्रोम फिनिशिंग मध्ये इथे बॉर्डर देण्यात आलेली आहेत. हे रेन कव्हर होणार आहे मित्रांनो. तर हो, आणि बाजूच्या साईडने तुम्ही बघू शकता त्याचे हिंडर्स दिलेले आहेत, एकदम इझिली दिलेले आहेत. ही लॉक झालेली आहेत, ही ओपन झालेली आहेत मित्रांनो. तर तुम्ही याला प्रेस करून ठेवल्यानंतर ही ओपन होऊन जात असते आणि लॉक होत असते. तुम्हाला मी इंटेरियर हे नंतर दाखवून देतो. तुम्ही खालच्या साईडने बघू शकता याला एक ब्लॅक बॉर्डर देण्यात आलेली आहे, एकदम ऑसम टाईप, एकदम लुक एकदम धाडू लुक देत आहे ही गाडी. आणि आता तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला क्रोम फिनिशिंग मध्ये पण एक बॉर्डर देण्यात आली आहे, त्याच्याने एकदम ही स्पोर्टी लुक देत असते. रोडावरती गेल्यानंतर लोक हिला वडू पाहत असतात मित्रांनो. तर हो, इथं तुम्ही बघू शकता अलॉय व्हील्सला पण इथं 15 इंचेस अलॉय व्हील्स देण्यात आलेले आहेत. एसचा इथं लोगो देण्यात आलेला आहे, सुझुकीची ब्रँडिंग. बॅक साईडने तुम्हाला ड्रम ब्रेक मिळतात आणि तुम्हाला फ्रंट साईडने मी दाखवून देतो, फ्रंट साईडने तुम्हाला डिस्क ब्रेक मिळून जात असतात. तर हो मित्रांनो, तुम्हाला याचा बूट स्पेस मी दाखवून देतो. आता याची जी पेट्रोल टँक होणार आहे ती 37 लिटरची होणार आहे. यात फक्त पेट्रोल मध्ये अवेलेबल ही गाडी 37 लिटरची पेट्रोल टँक होणार आहेत. आणि याची LED टेल लॅम्प होणार आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता वरती तुम्हाला ब्रेक दिलेला आहे आणि रिव्हर्स सेन्सर आणि खाली तुम्हाला ब्रेक लाईट देण्यात आलेला आहे. तुम्ही बघू शकता CD टाईप हे तुम्हाला एकदम प्रोफेशनल दिसत आहेत. इथं तुम्हाला स्विफ्टचा लोगो देण्यात आलेला आहे, स्विफ्टचा लोगो. इथं पण स्विफ्टची ब्रँडिंग करण्यात आलेली आहे. तुम्हाला इथं 4 पार्किंग सेन्सर्स मिळणार आहेत, तुम्ही बघू शकता. आणि एकदम रिफ्लेक्टर पण यामध्ये देण्यात आलेली आहेत खालच्या साईड. तर आणि टो सिस्टीम देण्यात आलेली आहे खालच्या साईडला, तुम्ही बघू शकता तिथं. आणि सायलेन्सर वगैरे एकदम ओके परमिशन मध्ये इथे लावलेलं आहे, एकदम ओके कंडिशन मध्ये लावण्यात आलेलं आहे. याचे व्हील्सचा जो डिस्टन्स आहे ना तो पण एकदम चांगल्या प्रकारे देण्यात आलेला आहे. तुम्ही बघू शकता टॉप मॉडेल इथे तुम्हाला 360 डिग्री कॅमेरा पण मिळून जाईल. म्हणजे तुम्हाला या गाडीमध्ये 360 डिग्री कॅमेराची सिस्टीम देण्यात आलेली आहेत. आणि यामध्ये तुम्हाला तुम्ही बघू शकता तुम्हाला रिफ्लेक्टर तर खालच्या साईडला देण्यात आलेली आहेत. इथे तुम्हाला वायपर देण्यात आलेले आहेत. हे जे वायफर आहेत ना, जे बेस मॉडेलला नसते टॉप मॉडेलला असते. आणि तुम्हाला बॅक फ्रंट साईडने मागच्या येणाऱ्या गाड्या सगळं काही दिसून जात असतं. वरती तुम्हाला ब्रेक लाईट दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. इथं आपण त्याला तुमच्या लँग्वेजमध्ये काय म्हणतात मला नाही माहिती, इथं त्याला ब्रेक लाईट तर म्हणतात. वरती तुम्हाला अँटिना दिलेला आहे ज्याला की तुम्ही आपण FM वगैरे चालवू शकतात. बस या साईडने पण असं लुक होणार आहे. आता तुम्हाला मी बूट स्पेस दाखवून देतो. ओके, बूट स्पेस साठी तुम्हाला इथं बटन दिलेलं आहे, ते बटनला प्रेस करून ठेवावं लागतं.
बटन प्रेस करून ठेवावं लागतं आणि तुमचा जो बूट स्पेस आहे तो ओपन होऊन जात असतो मित्रांनो. आणि जेव्हा तुम्ही याला खाली घेतात ना तेव्हा याला इथं ग्रिपिंग दिलेली आहे, त्याच्याने तुम्ही याला खाली ओढवू शकता आणि तो तुम्हाला बटन्स वगैरे दिलेले आहेत. गाडी स्टार्ट झाल्यानंतर ऑटो पण खाली येत असतं. तर इथं तुम्हाला काही जास्त बाकी काही दिलेलं नाहीये, ब्लॅक बॉटल्स वगैरे दिलेले आहेत आणि इथं तुम्हाला चांगला स्पेस मिळून जातो एक मस्त मोकळावाला. हे जे स्टँड आहे ते इथं लावलेलं जाते मित्रांनो, इथं लावलेलं जाते. तर हो, या सीट्सला तुम्ही पुढं पण करू शकतात, जसं की तुम्हाला मी करून दाखवतो. ही सीट्सला तुम्ही पुढे पण टाकू शकता, त्यामुळे की तुमचा बूट स्पेस जो आहे ना तो मोकळा साकडा होऊन जाईल. तर तुम्ही आरामात, तुम्ही जर कुठे ट्रॅव्हलिंग जात आहात तर तुम्ही इथं तुमचं सामान ठेवू शकतात आरामात एकदम. हा जो बूट स्पेस मित्रांनो एकदम चांगल्या प्रकारे देण्यात आलेला आहे, तुम्ही बघू शकता. इथे तुम्हाला एकदम मोकळं दिले आहे, इथे तुम्हाला स्टेपनी वगैरे दिलेली असेल, इथे तुम्हाला स्टेपनी दिलेली आहे. स्टेपनी मला वाटतं आय थिंक 14 इंचेसची असेल, कारण की स्टेपनी कधीच छोटी असते तुमच्या मेन टायरवरनं, कारण की स्टेपनी फक्त थोड्या टायमासाठी युज करण्यासाठी दिलेली असते. तर हो, इथे तुम्हाला इथं ते तुमचं रॅक आहे तुम्हाला इथं लावण्यासाठी देण्यात आलेलं आहे. इथे तुम्हाला पार्किंग, जेव्हा तुम्ही गाडी तुमची पंक्चर वगैरे होते तेव्हा तुम्हाला इथे रिफ्लेक्टर दिलेलं असतं, तेव्हा तुम्हाला गाडी पार्किंग करावं लागत असते. हे त्या प्रकारे दिलेलं आहे. आणि याचा जो तुम्हाला दिलेला आहे बूट स्पेस देण्यात आलेला आहे तो मित्रांनो, यात तुम्हाला 337 लिटरचा बूट स्पेस देण्यात आलेला आहे आणि सीट्स फोल्ड करून पण तो जास्त होत असतो. तर तुम्हाला मी आतून पण ही गाडी दाखवून देतो. बाकी इथं काही दिलेलं नाहीये. इथं हायड्रोलिक सिस्टीम देण्यात आलेली आहे. इथं तुम्हाला बस नॉईस वगैरे कॅप्चर करण्यासाठी इथं देण्यात आलेले आहेत आणि तुम्हाला ह्या गाडीमध्ये साऊंड पण खूप कमी होऊन जात असतो. तर तुम्हाला काय नाही, फक्त इथं ग्रिप पकडायची आणि याला खाली प्रेस करायचं आणि याला तुम्हाला फक्त खाली प्रेस करून द्यायचं, बस तुमचं काम झालेलं आहे. ही पण क्लोज झालेली आहेत पूर्णपणे. तर या गाडीची चाबी तुम्ही बघू शकतात, या गाडीची चाबी एकदम सिम्पली दिलेली आहे. इथं लॉक अनलॉक बटन इथं देण्यात आलेलं आहे. बस मित्रांनो, एकदम चांगल्या प्रकारची चाबी होणार आहेत. प्रीमियम एकदम काय इथं सिम्बॉल देण्यात आलेला आहे सुझुकीचा. तर याच्यासोबत तुम्हाला 2 कीज मिळून जातात मित्रांनो. तर जाऊया डायरेक्टली आता इंजन कडं. या गाडीचं जे मित्रांनो ते इंजन आहे ते 1197 सीसीचं आहे विथ 3 सिलेंडर. तर हो, झेड सिरीज मध्ये ही गाडी अवेलेबल आहे. याचा जो मॅक्झिमम पॉवर होणार आहे तो होणार आहे 80 BHP आणि 5700 RPM क्रिएट करते. आणि मॅक्सिमम टॉर्क मित्रांनो तो म्हणजे की 1117 Nm ही टॉर्क क्रिएट करत असते. आणि जो RPM होणार आहे तो होणार आहे 4300 RPM क्रिएट करत असते. आणि या गाडीचं जे मायलेज दिलेलं आहे ते की 24 ते 25 मध्ये या गाडीचं कंपनीने ऍव्हरेज क्लेम केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे ही गाडी पण ऍव्हरेज येत असते. या गाडी तुम्ही नोटीस केला का, ही रेड आहे आणि वरती ब्लॅक आहे, एकदम स्मूथ ही गाडी लुक देत असते. तर एकदम चांगल्या प्रकारे आपण या गाडीच्या आता इंटिरियरला जाऊया आणि त्याचं आणि आत या गाडीचं इंटिरियर पण चेक करूया. ओके, तर यात कोणकोणते फीचर देण्यात आलेले आहेत. तर आत मी तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो. यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता, इथं तुम्हाला सुझुकीचा लोगो देण्यात आलेला आहे. इथं तुम्हाला काही नाही जास्त, इथं जे हँडल्स होणार आहे तुमचं ते स्टीअरिंग एकदम चांगल्या प्रकारे देण्यात आलेलं आहे, एकदम स्मूथली वर्क करत आहेत. ओके, तर इथे तुम्हाला तुमचे जे क्रूज कंट्रोल देण्यात आलेले आहेत, इथं तुम्हाला ओके, इथं तुम्हाला व्हॅल्यूमचं बटन कमी जास्त म्यूट वगैरे सिस्टम देण्यात आलेली आहे. इथं तुम्हाला तुमचं कॉल आन्सरिंग वगैरे, कॉल डिस्कनेक्ट, स्पीकर वगैरे इथं देण्यात आलेले आहेत. इथं तुम्हाला तुमचे वायपर्स कंट्रोल्स वगैरे आणि इथं तुम्हाला तुमचे जे लाईट्सचे इंडिकेटर्स वगैरे तिथं तुम्ही कंट्रोल्स करू शकता. इथं तुम्हाला तुमचं जे मीटर्स आहेत ना ते मीटर्स देण्यात आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. इथं तुम्हाला एक साईडनी तुमचं स्पीडोमीटर आहेत आणि एक साईडने तुम्हाला RPM मीटर देण्यात आलेलं आहे. बाकी तर तुम्हाला सगळं काही दिसून जाते, सर्व्हिसिंग वगैरे तुमचं काय करण्यात आलेली आहे ते सगळं काही तुम्हाला मी तर बाकी दाखवून देतो. इथं तुम्हाला एसीचे पोर्ट देण्यात आलेले आहेत, फ्रंटनी 4 आणि मागे पण तुम्हाला देण्यात आलेले आहेत. इथं तुम्हाला स्टार्ट स्टॉपचं बटन देण्यात आलेलं आहे. तर तुमची जी लाईट्स आहेत तुम्हाला तुम्ही स्टेबल करू शकतात. तर हो, इथे तुम्हाला गाडी स्टेबल वगैरेचे ऑप्शन देण्यात आलेले आहेत. मीटर तुम्ही रिसीट वगैरे करू शकता त्या साईडनी. तर हो, आणि इथं तुम्हाला एसीचे पोर्ट 4ही साईडने देण्यात आलेली आहेत. तुम्हाला मी दाखवलं, इथं 2 आहे, इकडे एक आणि या साईडला एक देण्यात आलेला आहे. इथे तुम्हाला तुमचा हँड ब्रेक इथं देण्यात आलेला आहे. इथं गेअर सिस्टीम, इथं तुम्ही तुमचा मोबाईल्स वगैरे ठेवू शकतात या स्पेस मध्ये. आणि इथं बॉटल्स वगैरे पण देण्यात आलेला आहे, कप होल्डर्स, तरी तुम्ही तुमचे कप्स वगैरे ठेवू शकतात. आणि ही जी वायर होणार आहे मित्रांनो, हे डॅश कॅम होणार आहे. तुम्हाला माहित नसेल की याने याच्याने आपण आपल्या गाडीला सिक्युअर करू शकतो. याच्यासाठी मी तुम्हाला स्पेशल व्हिडिओ बनवून देईल. ओके, इथं तुम्हाला USB पोर्ट देण्यात आलेला आहे चार्जिंगसाठी. इथं तुम्हाला तुम्ही तुमचा मोबाईल ठेवू शकतात. इथं पण तुम्हाला वायरलेस चार्जिंग इथं देण्यात आलेली आहे. आय थिंक तरी वायरलेस चार्जिंग देण्यात आलेली आहे. इथं तुम्हाला तुमचे कंट्रोल्स देण्यात आलेले आहेत. एसीचे ऑटो क्लायमेट कंट्रोल यामध्ये सिस्टीम देण्यात आलेली आहे. इथं तुम्ही व्हॅल्यूम म्हणजे तुम्ही गाणे वगैरे वाजवू शकतात, एसी वगैरे, ऑटो क्लायमेट कंट्रोल आणि सगळे यात देण्यात आलेलं आहे. आणि हो मित्रांनो, याची जी स्क्रीन आहे ते 9 इंचेसची पण होणार आहेत, 9 इंचेसची होणार आहेत. अँड्रॉइड ऍपल प्ले वरती ही स्क्रीन काम करत आहेत. तर हो, या साईडने पण तुम्हाला 2 एसी देण्यात आलेली आहेत. इथे तुम्हाला तुमची म्युझिक सिस्टीम देण्यात आलेली आहेत, एसी सिस्टीम वगैरे आणि ऑटो क्लायमेट कंट्रोल पण यात देण्यात आलेला आहेत. आणि तो तुम्हाला बघू शकता, तुम्हाला इथं तुमचा ड्रॉप देण्यात आलेला आहे.
जो तुम्ही तुमचं सामान वगैरे ठेवू शकता. तर या प्रकारे मित्रांनो फ्रंटने तो डॅशबोर्ड आहेत ना एकदम चांगल्या प्रकारे दिसत आहेत. एकदम भारी लुक, एकदम सॉफ्टली एकदम लुक देत आहेत हे. आणि तो तुम्हाला सिल्वर कोटिंग करण्यात आलेली आहे. एकदम सॉफ्ट टाईप इथं आपल्याला लुक मिळत असतं आणि एकदम चांगल्या प्रकारे लक्झरी टाईप इथं आपल्याला तरी लुक मिळत आहेत. आणि तो जो स्पेस आहे ना मित्रांनो पाय ठेवण्याचा जो एकदम चांगल्या प्रकारे देण्यात आलेला आहे. जशी आपल्याला इथं गर्दी टाईप तरी काही वाटत नाहीये. ओके, तर तुम्हाला वरती दिलंय तुमचा बॅक साईडचा मिरर. तुम्ही बॅक साईडने सगळं बघू शकता. तिथे तुम्हाला स्पीकर्स वगैरे लाईट्स वगैरे इथं देण्यात आले आहेत. तर हो, या साईडने पण तुम्हाला सन कव्हरिंगचा इथं ग्लास देण्यात आलेला आहे. तर इथं वरची जे आहेत मित्रांनो व्हाईट कलर मध्ये देण्यात आलेला आहे. तर एकदम ऑसम लुक देत असते. आणि या साईडने पण तुम्हाला मिरर नाही आहे, या साईडने सन कव्हर देण्यात आलेला आहे. जसं की तुमच्या पुढे तुम्ही गाडी चालवताय आणि फ्रंट साईडने जर ऊन येत आहेत तर त्या प्रकारे तुम्ही याला कव्हर करू शकता. इथं तुम्हाला स्पीकर माइक्स वगैरे देण्यात आलेला आहे, लाईट्स वगैरे ऑन ऑफ वगैरे मित्रांनो. आणि बस या प्रकारे तुम्हाला फ्रंट साईडने देण्यात आलेले. तुम्हाला मी डोर दाखवून देतो या साईडने. तर तुम्हाला इथे डोअर ऑन ऑफ बटन दिलेलं आहे. डोअर्स ऑन ऑफ ची नॉब देण्यात आलेली आहे. तर तुम्हाला तुम्ही तुमचे कंट्रोल्स करण्यासाठी तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता. इथे तुम्हाला ऑटो डोअर्स खालती वरती तुम्ही करू शकता. त्या टायमाला चारही डोअर्स मित्रांनो लॉक अनलॉक तुम्ही इथून गाडीला करू शकता. तुमचे विंडोज इथे तुम्ही लॉक करू शकतात. तुमचे ओव्हरवेम्स तुम्ही इथून करू शकतात ऍडजस्ट. ओके, म्हणजे तुम्हाला बस या प्रकारे इथे फीचर्स देण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो हे चाइल्ड लॉक होणार आहे. जसं की तुमची मुले जर डोअर ओपन करत असतील ना, याला लावून द्यायचं, ते ओपन नाही करू शकणार. ओके, आणि तो तुम्हाला लेदर टाईप फिनिशिंग देण्यात आलेली आहे. एकदम ऑसम लुक. इथे ग्रिप पकडण्यात देण्यात आलेली आहे. बॉटल होल्डर इथे देण्यात आलेला आहे आणि पेपर बॉक्स वगैरे इथे सगळं अवेलेबल आहेत. आणि इथे 4 स्पीकर अवेलेबल आहेत मित्रांनो. तर हो, आणि एकदम हे ना एकदम टचिंग लुक देतात, एकदम सॉफ्ट वालं. इथं स्पीकर तर आहे, इथं वरती पण स्पीकर देण्यात आलेले आहेत एकदम चांगल्या प्रकारे. आणि याचं पण सिस्टीम ना एकदम भारी आहे. याची जी मिरर्स आहेत ना पूर्ण साऊंड कव्हर करून घेत असतात. तर चांगल्या प्रकारे ते एकदम इथे क्लच ब्रेक सिस्टीम यात तुम्हाला देण्यात आलेली आहे. तुमचे जे हँडल्स आहेत तुम्ही याला पण ऍडजस्ट करू शकता. तुम्हाला मी दाखवून देतो करून. ओके, तुम्हाला मी याला ऍडजस्ट करून दाखवलो. तुम्ही याला माझा सिंगल हँड आहे तर मला हे कव्हरिंग करता येत नाहीये. ओके, तुम्ही याला खालती वरती पण करू शकता. तुमच्या हाईट्सनुसार तुम्ही त्याला ऍडजस्ट करू शकता मित्रांनो. तर हो, इथे तुम्हाला अलार्म येत आहे, तुमचे डोअर्स ओपन आहेत त्यामुळे. ओके, अलार्म सिस्टम देण्यात आलेली आहे. डॅश कॅम पण खूप चांगल्या प्रकारे देण्यात आलेला आहे त्या गाडीचा. आणि तेही डोअर एकदम सेम प्रकारे आहेत. काही कंट्रोल चेंज नाहीये. फक्त एक बटन आहे तिथं, ते म्हणजे की एक मिरर तुम्ही खालती वरती करू शकतात पर्सनली. ओके, या प्रकारे इथं सिस्टीम देण्यात आलेली आहेत. स्पीकर पण सेमच आहेत. ओके, तर आपण बॅक साईडला जाऊया आता. आणि तर आपण या गाडीला बॅक साईडने बघून घेऊया आता. ओके, याची पेट्रोल टँक तर तुम्ही बघितलीच आहे. ओके, तर इथं तुम्हाला दाखवून देतो मी. ओके, याच्या आत मी गेलेलो आहेत आणि तुम्ही बघू शकता कम्फर्टेबल ना एकदम. यार ही गाडी एकदम कम्फर्टेबल मला तरी वाटत आहे माझ्या हाईटनुसार. बट चांगली आहे ही गाडी, एकदम चांगल्या प्रकारे स्पेस दिला आहे. तुम्ही मागं पुढे करू शकतात, बट माझ्या हाईटनुसार तरी मला ही कम्फर्टेबली वाटली. नाही तर तुम्हाला इथं हेड रूप दिलेला आहे मित्रांनो. जसं की तुम्हाला जो तुमचा हेडचा जो वरचा स्पेस दिलेला आहे तो एकदम मोकळ्या प्रकारे आहे. जसं की काही काही गाड्यांमध्ये एकदम छोटा दिलेला असतो त्या प्रकारे. तर हा मोकळा आहे, तर एकदा आपला इथं कम्फर्टेबली फील होणार आहेत. तुम्ही बघू शकता ही गाडी 5 सीटर गाडी देण्यात आलेली आहे. आणि हो, इथं तुमचे चाइल्ड्स पण इथं आरामातली बसू शकतात चांगल्या प्रकारे. तेही तुम्ही बघू शकतात. हे पण सीट ना एकदम सॉफ्ट प्रकारे देण्यात आलेले आहेत. यात पण काही चेंजेस नाहीये. जे फ्रंटला आहे तसेच बॅकला आहे. फक्त त्याचे जे हेडरूम आहे ते पण चेंज होत असतात. ओके, आणि इथं तुम्ही बघू शकता इथं एसी पोर्ट देण्यात आलेला आहे या साईडने. पण इथं हा एकच एसी पोर्ट देण्यात आलेला आहे. तर हो मित्रांनो, चार्जिंग पॉईंट तुम्ही तुमचा मोबाईल ठेवू शकतात. ओके, इथं तुम्हाला एकदम ऑसम लुक देण्यात आलेला आहे यार. इथं पण USB पोर्ट देण्यात आलेली आहेत. ओके, वरती. आणि इथं तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला बाकी काय नाहीये. तर तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट हे लुक देत आहेत. आणि इथं तुम्हाला हँडल देण्यात आलेलं आहे. जसं की तुम्ही जर ऑफ रोडिंगला दिलं तर तुम्ही त्याला पकडू शकतात. ओके, इथं तुमचं जे हेड आहे ते पण वरती होऊन जात असतं ऍडजस्ट. त्याला थोडं ऍडजस्ट करावं लागेल. मी सिंगल एकटा आहे त्यामुळं कव्हरिंग होत नाहीये इतकं. ओके, आणि तुम्हाला इथं गाड्यांच्या सगळी काही माहिती मिळालीच आहे आता. आणि तुमचं जे खालचे जे होणार आहेत ना पॅड जे होणार आहेत ना सॉफ्ट आहे एकदम यार. म्हणजे की तुम्ही बाहेर पाय ठेवायचे असे. ओके, पाय तुम्ही असे करून घ्यायचे आणि याच्या आत तुम्हाला पाय ठेवायचे एकदम चांगल्या प्रकारे. ओके, ही गाडी याच प्रकारे आहे. तिथे तुम्हाला बॉटल रॉकर देण्यात आलेला आहे. तिथे तुम्हाला ग्रिप सिस्टीम देण्यात आलेली आहे डोअर्स ऑन ऑफ करण्यासाठी. मिरर्स खालती वरती करू शकतो तुम्ही याच्याने. आणि ही नॉब्स डोअर ऑन ऑफ करण्याची आणि चाइल्ड लॉक यात देण्यात आलेला आहे. बॅक साईडने तरी मला हेच दिसलं, कारण की एकदम कम्फर्टेबल ही गाडी दिलेली आहे. स्विफ्ट ओल्ड स्विफ्ट वरनं तरी ही गाडी एकदम स्विफ्ट एकदम ऑसम लुक देत आहे मला. ओके, आणि बॅक साईडने तुम्ही याचा बूट स्पेस पण ऑलरेडी बघितलेला आहे. तर त्या प्रकारे ही गाडी आहेत मित्रांनो. याचे सीट्स जे आहेत ना ते जरा खालती आल्यानंतर ना आणखीन थोडं वेगळं फील होते. बट इथं तुम्हाला पॉकेट वगैरे देण्यात काही आलेलं नाहीये. इथं पॉकेट दिलेल्या हव्या पाहिजे होत्या इथं सुझुकीने. पॉकेट्स तुम्ही बाहेरून लावू शकतात. बाहेरून तुम्ही ऍक्सेसरीज इथं लावू शकतात मित्रांनो. तर तुम्हाला बाहेरून पण याचं लुक दाखवूनच देतो. या गाडीमध्ये तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे ऑप्शन दिलेले आहेत. जसे की तुम्हाला इथं ना
तुम्ही बघू शकता, तुम्हाला इथं अँड्रॉइड ऍपल पे देण्यात आलेला आहे, क्रूज कंट्रोल देण्यात आलेला आहे आणि FWD गाडी होणारे 6 एअरबॅग या गाडीमध्ये अवेलेबल आहेत. ADS सिस्टीम यात दिलेले आहेत आणि Alexa कनेक्टिंग यात आहेत. लाईव्ह लोकेशन कंट्रोल यात देण्यात आलेले आहेत. OTA सिस्टीम देण्यात आलेली आहेत. ओव्हर स्पीड अलार्म देण्यात आले आहेत आणि इथे तुम्हाला सगळं काही इथं देण्यात आलेलं आहे मित्रांनो. जिओ अलर्ट, डिजिटल क्लस्टर, तर हो मित्रांनो सगळे यात अवेलेबल आहे. तुम्हाला तरी माझ्या इच्छेनुसार या गाडीमध्ये सगळे काही स्पेसिफिकेशन देण्यात आलेले आहेत. तुम्ही नक्की या गाडीकडे जाऊ शकतात. तर हो मित्रांनो, आणि या गाडीचे जे वेट होणार आहे ते 920 kg, म्हणजे जसं की 9 क्विंटल 20 किलो आहे तुम्ही यात देण्यात आलेला आहेत. आणि ही गाडीची जी बॉडी होणार आहे ती फायबर बॉडी देण्यात आलेली आहे. या गाडीमध्ये टोटली 11 मॉडेल अवेलेबल आहेत. तर मॉडेल्स तुम्हाला मी दाखवून देतो स्क्रीनवरती मित्रांनो. तर ही गाडी रेड कलर मध्ये अवेलेबल आहे. तर आपल्याला मनोराज मोटर्सने अवेलेबल करून दिली. तर तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर तुम्ही नक्की या गाडीला तुम्ही घेऊ शकता. इथे येऊन मित्रांनो अपॉइंटमेंट बुक करा आणि तुमची गाडी तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा, तेही जळगाववरून. मित्रांनो, जर तुमचं जर मन शांत झालेलं असेल ना व्हिडिओ पाहून, तर लवकरात लवकर आपल्या पेजला सबस्क्राईब करा, तेही मराठीमध्ये व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि माझं जर काही चुकलं असेल तर मला माफ करा मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बा मित्रांनो. आणि काही डाऊट्स असतील, काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील तर मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा, मी त्यांचे सोल्युशन नक्की करतो मित्रांनो.